नवीन वर्ष सुरू झालंय आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण बरेच संकल्प करत असतो आणि त्यातील एक महत्त्वाचा संकल्प आपण आपल्या शरीरासाठीही करतो की मी रोज योग करेल, प्राणायाम करेल, ध्यान करेल आणि मग आपण आपली सुरुवात करतो. योग करतो, प्राणायामही करतो, पण ज्यावेळेस ध्यान करण्याचा वेळ येतो तर आपल्याला कळत नाही की नेमकं ध्यान कोणते करावे, कुठे करावे, किती वेळ करावे, असे अनेक प्रश्न आपल्याला असतात. आणि या सर्वच प्रश्नांची उत्तर आज आपण पाहणार आहोत आणि अतिशय सोपे आणि सर्वांना करता येईल असं आज ध्यान आपण करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते स्वानंद मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशनही प्रेस करा. सर्वात प्रथम प्रश्न आपल्याला येतो की ध्यान म्हणजे नेमके काय? तर ध्यान म्हणजे शरीराने आणि मनाने काहीही न करणे. तर हे ध्यान नेमके कुठे करावे? तर आपण ते मोकळ्या हवेत, घराबाहेर किंवा घरात आपल्याला मॅट घेऊन एक आसन घेऊन आपण त्यावर हे आरामदायक आसनात तुम्हाला जे शक्य आहे त्या आसनात बसून सुखासन म्हणा किंवा तुम्ही खुर्चीवर बसून देखील ध्यान करू शकतात. फक्त त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा, दोन्ही खांदे सैल सोडा, दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवा. आता आपण पाहणार आहोत की ध्यान कसे करावे. तर सुरुवात करणार आहोत. त्यासाठी पाठीचा कणा सरळ, खांदे सैल सोडा, दोन्ही हातांची चिन्ह मुद्रा करा. पहिला आणि दुसरा बोट एकमेकांना स्पर्श करून मांड्यांवर ठेवा. इथे सिद्धासनात मी बसली आहे, तर तुम्ही सिद्धासनातही बसू शकतात किंवा मांडी घालून अशा पद्धतीने सुखासनात बसले तरीही चालेल. तर सुरुवात करूयात. त्यासाठी हळूवार डोळे बंद करा आणि आपल्या सभोवताली असणारे जेही आवाज आहेत ऐकण्याचा प्रयत्न करा. पक्ष्यांचे आवाज, व्यक्तींचे आवाज, गाड्यांचे आवाज, जेही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या सभोवती आवाज असतील त्यांना ऐकण्याचा प्रयत्न करा. आपली कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त आवाज ऐकण्याचाच प्रयत्न करा. श्वासावर कोणत्याही प्रकारचे बंधन नको. नैसर्गिकरित्याच श्वास घ्या आणि सोडा. काही आवाज हळू असतील, काही आवाज फार मोठे असतील. त्या सर्व आवाजांना आपली कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त ऐका. शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल नको. शरीर एकदम स्थिर ठेवा. आता हळुवारपणे आपले लक्ष आपल्या शरीराकडे आणा. हळुवार आपले लक्ष पायाचे बोटे यांच्याकडे आणा.
पायाची घोटे, दोन्ही गुडघे, दोन्ही मांड्या, आता एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत दोन्ही पायांना पूर्ण सैल सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. आता हळूवार आपले लक्ष आपल्या पोटाकडे आणा. पोटातील हालचालींकडे फक्त पाहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हळूवार आपले लक्ष आपल्या छातीकडे आणा. हृदयाची होणारी धकधक ऐका, फक्त ऐका. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत पोटाला आणि छातीला सैल सोडा. आता हळूवारपणे आपले लक्ष दोन्ही खांद्यांकडे आणा. दोन्ही कोपर, दोन्ही मनगटे, हाताची बोटे याकडे आणा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत हळूवारपणे आपले दोन्ही हात सैल सोडा. आता हळूवारपणे आपले लक्ष आपल्या मानेकडे आणा. हनुवटी, होठ, दोन्ही गाल, नाक, डोळे, कपाळ, डोके, पूर्ण चेहरा सैल सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार श्वास सोडत पूर्ण चेहऱ्याला सैल सोडा. श्वासावर कोणत्याही प्रकारचे बंधन नको.
पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत पूर्ण शरीराला सैल सोडा. शरीराच्या कोणत्याच अवयवांवर ताण येता कामा नये. पूर्ण सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. आता हळूवार आपले लक्ष आपल्या श्वासावर आणा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार श्वास सोडा. आपण श्वास कसा घेतोय त्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. फक्त आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणत्याही प्रकारचे श्वासावर बंधन नको. जो नैसर्गिकरित्या श्वास येतोय त्याच पद्धतीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि तसाच सोडायचा आहे. श्वासावर लक्ष देताना असंख्य विचार मनात येतील, परंतु त्यानंतरही आपण आपला कोणताही प्रयत्न न सोडता पुन्हा आपले लक्ष श्वासावरच आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल नको आणि फक्त श्वासाकडे पाहत राहा. मनात येणारे असंख्य विचार काही वेळानंतर आपोआपच शांत होतील. ज्याप्रमाणे समुद्रावर लाटा येतात त्याचप्रमाणे मनात असंख्य विचार आत येतात, परंतु समुद्रातील आतील पाणी हे अतिशय शांत असते. त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याचे स्वरूपही, प्राणाचे स्वरूपही अतिशय निव्वळ स्तब्ध असते. विचारांचा हा गोंधळ बाजूला झाल्यानंतर आपल्याला आपोआपच मनातून शांतता यायला सुरुवात होते आणि आपोआपच आपले लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित व्हायला सुरुवात होते. तर आपला प्रयत्न आपल्याला हाच करायचा आहे की आपण आपल्या श्वासावर लक्ष देणार आहोत. काही वेळा आपल्याला जाणवते की आपण फार दीर्घ श्वास घेतोय आणि काही वेळा जाणवते की आपण फार शॉर्ट म्हणजे खूप अल्प प्रमाणात श्वास घेतोय. कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता फक्त पाहत राहा. मनात येणारे विचार आपोआपच शांत होतात आणि त्यामुळे मनाकडे आपोआपच शांतता येते. शरीर स्तब्ध होते, स्थिर होते.
अतिशय लाभदायक असे ध्यान आहे, ज्यामुळे मनाकडे शांतता येते, मनातील ताणतणाव बाजूला होण्यास मदत होते, आपल्या विचारांना एक नवी दिशा मिळते. आता 3 वेळा ओम उच्चारण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत अ, उ आणि म उच्चारण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार श्वास सोडत सोडत आपल्या शरीराकडे लक्ष द्या आणि हळूवार आपल्या हातापायांची बोटे हलवा. कदाचित ती फार जड झाली असतील, ती थोडी हलवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात एकमेकांवर घासा. उष्णता निर्माण करा आणि ते हात आपल्या डोळ्यांवर ठेवा. त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण भगवंताचे धन्यवाद, आभार मानायला हवे, जे आपल्याकडे आहे आणि त्या भगवंतामुळे आपण तिचा उपभोग घेऊ शकतोय. त्या सर्व गोष्टींसाठी, आपल्या व्यक्तींसाठी, सर्वांसाठी भगवंताजवळ आभार माना. आणि हळूहळू पापण्यांना उघडझाप करत हळूहळू डोळे उघडा. हे 10 ते 15 मिनिटाचे ध्यान अतिशय मनाला, शरीराला लाभदायक आहे. असंख्य फायदे आहेत. त्यामुळे रोज नित्यनेमित ध्यान करा आणि शरीराला, मनाला स्वस्थ ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.